नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही म्हणाल आज ओट्सपासून कुठली रेसिपी सांगतेस, पुढे थांबा. वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आज आपल्याला लागणार आहे ओट्स. तर इथं सकोला ओट्स घेतलेत, साधारण 150 ग्रॅम इतके घेतलेत बरे का. मला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल. तर बघा, हे 200 ग्रॅमचं पॅकेट असतं. सफोलाचं ओट्स घेतलेलं आहे. अगदी तुम्ही कुठल्या दुसऱ्या कंपनीचं घेतलं तरीसुद्धा चालेल. 150 ग्रॅम इतकं घेतले बरं का. हे 200 ग्रॅमचं पॅकेट असतं, 60 रुपयाला मिळतं. आता ह्याच्यापासून आज आपण करत आहोत मस्त चटपटीत असा चिवडा मधल्या वेळेस खाण्यासाठी. चला मग आता तो कसा करायचा पाहूयात. तर गॅसवरती कढई ठेवले आणि आपण जो ओट्स घेतला ना तो घालून इथं चांगल्या प्रकारे भाजून घेऊयात. ओट्स तसे तर ना वजन कमी करण्यासाठी खाल्ले जातात बघा. तर आज आपण त्याच ओट्सपासून ना चिवडा करत आहोत बरे का. तसे ओट्स खाण्याचे फायदे भरपूर आहेत बरं का. ओट्समध्ये का नाही फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट भरल्यासारखे राहतं बघा. त्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर मधुमेह नियंत्रणात राहते. पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि तुम्ही जर ओट्स हे नियमित सेवनामध्ये घेतलात ना तर बद्धकोष्ठताचा त्रास दूर होतो बरे का. असे भरपूर फायदे आहेत ओट्सचे. चांगले एक 5 ते 6 मिनटं ओट्स चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेत बघा, असा चुरा होईपर्यंत. आता खाली एक भांडं घेतलंय आणि जे भाजलेले ओट्स आहेत ते काढून घेऊयात. जसं भाजू ना तसं इथं आपल्याला ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता बघा गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये घेतलेत 1 वाटी इतके पोहे. नेहमी आपण कांदे पोहे खाताना वापरतो का नाही पोहे, तेच इथं पोहे घेतलेत. चांगले निवडून पाकडून घेतलेत बघा. अगदी तुमच्याकडे चपटे पोहे असतील ना, आपण नेहमी दिवाळीसाठी पोहे करण्यासाठी वापरतो बघा चपट्या पोह्यांचा चिवडा, ते पोहे घेतला तरीसुद्धा चालेल. पण नेहमी आपल्या घरामध्ये हे साधे पोहे असतात ना, त्यामुळे इथं हे 1 वाटी इतके पोहे घेतलेत बघा. मला पोहे मी सुरुवातीला दाखवले असे नरम साधाळेसारखे होते बघा, चुरा होत नव्हता. मग चांगलं एक 5 ते 6 मिनटं मंद आचेवरती भाजून घेतले. कुरकुरीत पोहे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बरं का. आता मी थोड्या वेळानंतर भाजलेले बघितले तर आणखीन चुरा होत नाही पोह्यांचा दाबून बघितल्यानंतर. त्यामुळे आणखी थोडंसं भाजून घेतलं आणि आता तुम्हाला इथं दाखवत आहे तर बघू शकता लगेच ह्याचा चुरा होतोय. म्हणजे हे पोहे भाजलेत असं समजायचं. आपण जे ओट्स भाजून खाली काढून ठेवले होते ना त्याच्यामध्येच हे भाजलेले पोहे घालून घ्यायचे. बरेच जण चिवडा करण्यासाठी पोहे तळून घेतात. तुम्ही तळून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण खूप तेलकट असे होतात ना त्याच्यामुळे असे भाजून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये तेल घातले बरं का आणि अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे पण चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. तुम्हाला सांगितलंच आज आपण ओट्सचा चिवडा करत आहोत. मग चिवडा म्हणलं की त्याच्यामध्ये शेंगदाणे आवडतात की नाही, त्याच्यामुळे चांगले कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे. शिवाय शेंगदाण्याचा रंगसुद्धा बदलला जातो बघा, अगोदर बघा आणि आत्ताचा बघा. आता हे तळलेले शेंगदाणे एका डिशमध्ये काढून घेऊयात आपण. आता चिवडा करण्यासाठी आपण बघा नेहमी फुटाण्याची डाळ वापरतो. बरेच जण ह्याला भाजकी डाळ किंवा पंढरपुरी डाळ असं म्हणलं जातं. ही सुद्धा चांगली आपल्याला अशी तळून घ्यायची. पण इथं चिवड्यासाठी जे जे साहित्य वापरत आहोत का नाही त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बरं का. पण चिवड्यामध्ये हे डाळवं सगळ्यांना आवडतं बरं का. मी तर चिवड्यामधले वेचून वेचून हे डाळवं खायचे बरं का. मला शेंगदाण्यापेक्षा हे डाळवं चिवड्यामधलं फार आवडतं बरं का. आता बघा ह्याच्यामध्येच काजू आणि बदामाचे काप घातलेत. बदामाचे काप कसे घातलेत माहिती आहे का, एका बदामाचे 2 भाग केलेत. शिवाय काजूचे पण तसेच भाग केलेत. ते सुद्धा छान तांबूस हलका रंग आलाय बघा, तुम्हाला दिसत असेल आता. मग हे तळलेत असं वाटलं की काढून घेऊयात आपण, ह्या तेलाबाहेर करून घेऊयात. आता त्याच तेलामध्ये बघा इथं खोबरंसुद्धा घालत आहे. खोबऱ्याच्या पातळ पातळ चकत्या करून घेतल्यात आणि मस्त तांबूस रंगसपर्यंत खोबरं भाजून घेऊयात. त्याचबरोबर इथं चिवड्यामध्ये थोडेसे मी मनुके घालणार आहे, त्याच्यामुळे इथं थोडेसे मनुके घालत आहे बघा. म्हणजे ते सुद्धा चांगले टम्म असे फुलले जातील म्हणून. ह्या खोबऱ्याबरोबर मनुके पण आपले भाजले जातील ना म्हणून ह्याच्यासोबतच घातलेत. आणि आपले हे मनुके जे आहेत ते बघा छान फुललेले तुम्हाला दिसत असेल. आता लगेच काढून घेऊयात कारण खोबऱ्याचा सुद्धा चांगल्या प्रकारे रंग आलाय बघा. खोबरेसुद्धा असं मस्त डार्क चॉकलेट रंग एवढी उसपर्यंत तळून घ्यायचं बघा. म्हणजे छान कुरकुरीत चवीला भारी लागतं. आणि इथं खाली बघा आपण ओट्स आणि जे पोहे होते ना ते भाजून ठेवले होते, ते दोन्ही एकत्र करून घ्यायचे बरं का. आता तुम्हाला इथं ना मी दाखवते हातावरती चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे असं चुरचुरीत झालंय बघा. चिवडा म्हटलं की असं चुरचुरीत कुरकुरीत हवा बरं का, तरच खाण्यात मजा आहे. आणि आता आपण जे तळून घेतलेले साहित्य होतं ना जसं की खोबरं, डाळवं, त्याचबरोबर काजू, बदाम, मनुका, खोबरं, ते सर्व आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि हे सर्व ना एकत्र करून मिसळून घेऊयात. तसं तर ह्याच्या अगोदर ना मी वेगवेगळ्या प्रकारचे चिवड्यांचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. आणि ह्याच्या अगोदर ना आपण पोह्यांचा चिवडा केला, त्याच्यात जरासुद्धा तेलाचा तुपाचा वापर केलेला नव्हता. सर्व जिन्नस मिठामध्ये भाजून चिवडा केला होता. 1 नंबर झाला होता बरं का. आता बघा हे किती मस्त शेंगण्याचे साल वगैरे निघतात, तुम्हाला मी दाखवलंच इथं. आज इथं आपण चिवडा मसाला कसा करायचा हे घरीच दाखवते, चिवडा मसाला न वापरता. अगदी तुमच्याकडे चिवडा मसाला असेल मग तो वापरला तरीसुद्धा चालेल.
आता माझ्याकडे चिवडा मसाला नव्हता म्हणून इथं काय काय साहित्य घेतलं बघा. अर्धा चमच इतकी धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच लाल तिखट, पाव चमच हळद, अर्धा चमच मीठ घेतलं आणि थोडंसंच पाव चमचला कमी इतकं हिंग घेतलं बघा. आता इथं आपण जे तळणीचं तेल होतं का नाही ते जरा जास्त आहे म्हणून जरा कमी करून घेतलं बघा. आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरे घातले, त्याचबरोबर काही कढीपत्त्याचे पाने घातले आणि काढलेला सर्व मसाला होता ना तो इथं तेलामध्ये घालून लगेच इथं मात्र गॅस बंद करून घ्यायचं बरं का. कारण तेल आपलं गरम झालं आहे, मग आपण घातलेले जे मसाले होते ते जळले किंवा करपले जातील म्हणून लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, मस्त ही फोडणी ना आपण जो चिवडा केला होता त्याच्यामध्ये सर्व मिसळून ठेवलं होतं त्याच्यावरती ही फोडणी घालून घेऊयात. आणि आता आपल्याला हे सर्व मिसळून घेऊयात. तुम्ही ह्याच्यामध्ये ना मखाणेसुद्धा थोडंसं तुपावरती भाजून घेऊन ह्याच्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा चालेल, किंवा नुसते कोरडे जरी भाजलात तरीसुद्धा चालेल. कारण मखाणे भाजल्यानंतर ना कुरकुरीत होतात कडक, ते ह्याच्यामध्ये घातलात ना तर आणखीनच छान बरं का. आता इथं बघा जे आपण कढईमध्ये फोडणी दिली नाही त्याच्यामध्ये जरा मसाला लागला होता म्हणून ह्याच्यामध्ये घालून ना आता इथं काढत जे का नाही आपला मसाला जरासुद्धा व्हायला जायला नको. शिवाय तुमच्याकडे जर कुरमुरे असतील ना ते जरी भाजून ह्याच्यामध्ये घातलात ना ते सुद्धा अगदी मस्त कुरुम कुरुम खायला लागतं बरं का चवीला. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता ह्याच्यामध्ये, जसा तुम्हाला चिवडा आवडतो त्या पद्धतीत. चिवड्यामध्ये तुम्हाला आणखीन काय आवडतं ते घालू शकता बरं का. आता हे सर्व छान एकत्र मिक्स केल्यानंतर वाव बघू शकता दिसायला किती मस्त दिसतोय. चव बॅलन्स करण्यासाठी इथं घालत आहे पिठी साखर. तर मिक्सरला थोडीशी साखर वाटून घेतली बघा आणि 2 चमचे इतकी ह्याच्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी आमचूर पावडर घालू शकता किंवा चाट मसालासुद्धा घालू शकता. छान चटपटीत अशी चव येते. शिवाय इथं मी लाल तिखट वापरल्यामुळे हिरवी मिरची वापरली नाही. तुम्ही ज्यावेळेस कढीपत्ता घालता त्यावेळेस बारीक चिरून हिरवी मिरची त्याच्यामध्ये घातलात किंवा तळून जरी ह्याच्यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल. हे सर्व अलगद हाताने आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे बघा हाताच्या दोन्हीमध्ये. कारण ना सगळीकडे हे पोहे ओट्स आहेत ना त्याला मसाला लागला जाईल म्हणून. आणि इथं खाण्यासाठी आपला चिवडा तयार झाला. आता तुम्ही असा देखील खाल्लात तर छान लागतो. पण सध्या माझ्याकडे नाही तर गाठी शेव किंवा आपली जाडी शेव म्हणतो ना ती होती बघा तिखटवाली, तर ती इथं घालत आहे. म्हणजे चिवडा पण आपल्या जास्त प्रमाणामध्ये होतो, शिवाय चिवडा खाताना देखील छान लागतो बघा. अगदी तिखटवाली बारीक शेव असते ती जरी वापरलात तुम्ही तरीसुद्धा चालेल. चिवडा आणखीन दिसायला छान दिसतोय बघा. आता चिवड्याची टेस्ट पाहण्यासाठी थोडंसं चिवडा हातावरती घेऊन टेस्ट केला बरं का. म्हणजे मीठ बीठ बरोबर आहे का, तर अगदी सगळं प्रमाण हे बरोबर आहे. अगदी तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर मीठ जे आपलं असतं ना ते मिक्सरला बारीक करा, किंवा ज्यावेळेस तुम्ही साखर बारीक करता त्यावेळेस मीठसुद्धा त्याच्याबरोबर बारीक करून वरून घातलात तरीसुद्धा चालेल. सर्व साहित्य जे घेतलं होतं ते आपण योग्य ते घेतल्यामुळे ना अगदी चिवडा बनण्यास जबरदस्त झाला आहे. मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा तुम्हालासुद्धा चहासोबत काहीतरी चटपटीत खायला हवं असतं. बऱ्याच महिला जॉबलासुद्धा जातात, मधल्या वेळेस काहीतरी खायला हवं असतं. मग तुम्ही एकदा असा बनवून अगदी महिनाभर हा चिवडा खाऊ शकता. फक्त हा चिवडा ना हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे, म्हणजे साधाळा नरम होणार नाही. आणि चिवडा हातावरती घेऊन मी चुरून दाखवते बघा, कुरकुरीत झाला आहे का नाही, मस्त कुरुम कुरुम खायला लागतो बरं का. नक्की तुम्ही सुद्धा करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा ओट्सचा चिवडा आवडला का. आणि हो, व्हिडिओ जरासुद्धा आवडलाच ना पटकन एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.